दिनाच्या निमित्ताने महाभरती मोर्चाचं आयोजन हिंगोली येथे केलेलं आहे। हा मोर्चा फक्त हिंगोली जिल्ह्यापुरता नसून हा विभागीय मोर्चा आहे आणि याद्वारे आम्ही शासनाला सांगायचं की जे अधिसंख्य पद आहेत आधी समाजामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 12,520 पदं ते तुम्ही ताबडतोब भरले पाहिजे। मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 5 महिन्यानंतर भरणार, परंतु 5 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आणि परत हे पद भरती लांबणार आहे। आणि म्हणून आमच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर JR काढून त्याच्याबद्दलची जाहिरात काढली पाहिजे, नोटिफिकेशन काढलं पाहिजे, जेणेकरून ही भरती प्रक्रिया चालू झाली पाहिजे। दुसरं महत्त्वाचे की जवळपास 85,000 हे सरळ सेवा भरतीचे पदं अद्यापर्यंत सरकारनं भरले नाही। राज्यघटनेच्या नुसार SC आणि STचे पदं भरण्यासाठी किंवा निधीसाठी कुठलीही अडचण नाही, परंतु शासन हे जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष देते। इलेक्शनच्या तोंडावर PRTF मार्फत जवळपास 1 ते 1.5 लाख विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सरकारने केलेलं आहे, परंतु जसं इलेक्शन संपलं परत हे विसरून गेलेले आहेत। आणि म्हणून या सरकारला आता जागे करण्यासाठी आणि त्या माध्यमातून या मुलांना जे साखळी उपोषण केलं किंवा आमरण उपोषण केलं त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाभरती मोर्चाचं आयोजन आम्ही केलेलं आहे। सर सध्या हा मोर्चा काढणार तर त्यामध्ये विविध आपण मागण्यासाठी महाभरती ही जी मोर्चा निघणार आहे म्हणजे मुख्य नावात आपण महाभरती ठेवलेली आहे, पण यामध्ये कर्मचाऱ्यांची विशेष आमची मागणी आहे की ह्या जागा भरल्या पाहिजे, कारण आमचे विद्यार्थी जे उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा केलेला आहे। परंतु या मोर्चामध्ये आमचे काही कर्मचारी बांधव असतील, काही आमचे शेतकरी बांधव असतील, काही आमचे युवक मंडळी असतील, हे सर्व लोक याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि त्या सर्वांच्या अनुषंगाने महाभरती मोर्चा तर करणारच आहोत, परंतु बाकीही इतर आमच्या समाजाच्या मागण्या ज्या आतापर्यंत पेंडिंग आहेत त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत। त्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या महाभरती मोर्चामध्ये बाकीच्या मागण्यासुद्धा आम्ही ॲडिशन केलेलं आहे। पालकमंत्र्यांसोबत चर्चा झाली, पालकमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चासुद्धा केलेली आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांनी मुख्य सचिवासोबत बैठकसुद्धा झाली, त्यासोबत काही आदिवासी आमदारसुद्धा होते। परंतु हा विषय सामान्य प्रशासनाचा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली हा विभाग येतो आणि त्यामुळे त्या विभागानं लवकरात लवकर जाहिरात काढावी अशी आमची त्यांना विनंती आहे। पालकमंत्री असतील किंवा सर्वजण असतील, आज एवढे जण बसूनही सुद्धा या ठिकाणी कोणी एक जबाबदार जो शासनाचा प्रतिनिधी म्हणायला पाहिजे एक साधं या विषयामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या किंवा आदिवासी समाजाच्या मागण्या ऐकायला सुद्धा तयार नाहीत, हे मात्र आम्हाला या ठिकाणी फार दुर्दैव वाटतं। त्या संदर्भात या जिल्ह्यातलाच नव्हे तर जवळपास हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, वाशिम या सर्व भागातील आदिवासी बांधव येत्या 9 तारखेला जो जागतिक आदिवासी दिवस होता आहे, या दिवशी आमची संस्कृती, आमचा गौरव या ठिकाणी केला जातो। पण ज्यावेळेस 22 दिवसापासून मुलं बसले तर आम्हाला तो दिवस साजरा कसा करावा हा आमचा पुढे प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे आम्ही 9 तारखेला निषेध म्हणून या इथे एक महाभरती मोर्चा आदिवासी समाजाचा हा आम्ही ठेवलेला आहे। इथे आमच्या काही नवीन जागा निर्माण करा किंवा नवीन आरक्षण आम्हाला वाढीव करा अशी आमची काहीच मागणी नाही। आमचं म्हणणं आहे जे घटनादत्त अधिकारानं जे शासनाने ठरवलेले निकष आहेत त्यानुसार तरी आमच्या जागा भरायला पाहिजे होत्या, तेही भरायला इथं तयार नाहीये। तर हे या प्रकारे आदिवासी समाजावर अन्याय मोठ्या प्रमाणात होताना दिसून